लगेच मी तुम्हाला कांदा कापून देतो. चालतंय. आणि पिझ्झाचं नियोजन कधी करायचं? पिझ्झाचं करूया की, बाबे सांगू दे कधी करायचं नियोजन. मॅगी आपली तयार आहे. आता अभिला आपण टेस्टला देऊया आणि अभिच तुम्हाला सांगेल की मॅगी कशी झाली ती. दाजींच्या एकदम टॉपचा विषय. नमस्कार, मी अभिषेक श्रीकांत गजने. आजचा विषय जरा वेगळा आहे. आज मी दाजीकडनं रेसिपी करून घेणार आहे. दाजीनं आज मी गणित घातलंय. आज मी रेसिपी करणार नाही. दाजी कॅपेशल पदार्थ एक नंबर बनवतात, म्हणजे पिझ्झा, पास्ता, मॅगी. तर आता आपण दाजीकडनं रेसिपी बनवून घेऊया आज. दाजी या की लवकर. नमस्कार. आज मी तुम्हाला मॅगी बनवून दाखवणार आहे, पण अभिन मदत केली तर करूया की. अभि, तुम्ही कांदा आणि बटाटो मला चिरून द्या, मी दोघं कणस सोलून घेतो. चालेल. लगेच मी तुम्हाला कांदा कापून देतो. चालतंय. हे घे. कांदा उभा कापायचा की बारीक कापायचा? बारीक कापायचा. आता आपण कसं घरी साधी मॅगी बनवतो, मसाला टाकतो, मॅगी टाकतो, झाली मॅगी लगेच. पण दाजी कशी एक नंबर रेसिपी बनवतात. म्हणजे कसं टोमॅटो टाकतात, मसाला टाकतात, दुसरा आपला कोल्हापुरी मसाला टाकतात, भोपळी मिरची टाकतात, बटाटो टाकतात, एक नंबर मॅगी होते. तुम्ही पण करून बघा अशी रेसिपी, तुम्हाला पण आवडेल. कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. आई तुम्हाला कापून दाखवते ना, भाजीला वापरते किंवा बाबी वापरते भाजीसाठी, तसा कापून घ्यायचा. आपल्याला मॅगीत ना कॉर्न वापरायचे, जर असतील तर वापरा, नाही नसले तरी चालतं. कांदा, बटाटो, ढबू आणि टॅमॅटो वापरला तरी चालतं. दाजी एकत्रच करू की सेपरेट करू? सेपरेट कर. हा, मग कांदा मी बाजूला करून घेतो. बटाटो, ढबू आणि टॅमॅटो एकत्र केला तरी चालतं. चालेल. कांदा आपला कापून झालाय. टोमॅटो बारीक कापून घेतो. टोमॅटो पण आपल्याला बारीकच कापायचे कांद्यासारखं. अजून काय बनवता दाजी तुम्ही मग रेसिपीला, म्हणजे याचे कॅफे स्टाईल मध्ये? पिझ्झा, बर्गर, पास्ता. पिझ्झा कधी? मग पुढच्या वेळी पास्ता करूया पुढच्या. आणि पिझ्झाचं नियोजन कधी करायचं? पिझ्झाचं करूया की, बाबे सांगू दे कधी करायचं नियोजन. वरती एकदम चीज घालून करूया. चालतंय. हा, कांदा कापून झालाय, टोमॅटो पण कापून झालाय. भोपळी मिरचीच्या बिया काढून घेतो आणि भोपळी मिरची पण बारीक कापून घेतो एकदम मस्त. बटाटोच्या काय साली काढायची गरज नाही, आहे असा बटाटो कापलात तरी चालेल. कढई तापते तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवतो. मॅगी बनवण्यासाठी इथं 15 रुपयाला जे पॅकेट मिळतं, त्यातले मी 3 पॅकेट अशी मॅगी घेतलेली आहे आणि 3 मसाला पॅकेट, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर 1 टॅमॅटो, 1 ढबू मिरची, 1 बटाटा, त्यानंतर मक्याचे दाणे, मीठ, घरगुती कोल्हापुरी चटणी आणि कढीपत्ता. कढीपत्ता कोण वापरत नाही, पण आपण कढीपत्ता वापरूनच मॅगी करायची, तरच त्याची चव टॉपचा विषय लागते. दाजी आपल्याला मॅगी मसाला आहे, मग हा मसाला तुम्ही का वापरताय? मॅगी मसाला नाही एवढे तिखट होत नाही, पण आपल्याला जरासे कोल्हापूर टाईप झणझणीत बनवायचे, त्यामुळे आपल्याला कोल्हापूर चटणी वापरायची आहे. कोल्हापूर चटणी नसेल तर तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरला तरी चालते, पण मीठ आणि मसाला हा वरून टाकाच. कढई तापलेली आहे. आता आपल्याला थोडं तेल ओतायचं आहे. तेल तापलंय. तेल तापल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. मी कसं मागच्याच फेरीला आलो होतो तेव्हा ही दाजीनी मॅगी केला नाही होती. मला वाटलं कांदा बिंदा टाकून कढीपत्ता टाकून विषय गंडेल की काय, पण मी चव बघितली, एक नंबर चव लागते. तुम्ही पण अशी करून बघा, भन्नाट. कांदा आपल्याला नरम थोडाच करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग बाकीचे बटाटो, कॉर्न, टॅमॅटो सगळं त्यात टाकून घ्यायचं. हे घ्या. हे बघा, कांदा पण आपण जास्त नरम करून घ्यायचा नाही. असा थोडा नरम झाला की बाकीचं सगळं साहित्य आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे. बटाटा, त्यानंतर मक्याचे दाणे, ढबू आणि टॅमॅटो, हे सगळं साहित्य आपण आता नरम करून घेऊया. बघा, सगळं साहित्य नरम झाले. आता आपल्याला यात मसाला टाकूया. मीठ,
कोल्हापुरी चटणी आणि मॅगी मसाला. जर तुमच्याकडे कोल्हापुरी चटणी नसेल, तुमच्याकडे जो मसाला आहे तो वापरला तरी चालतं. आणि मॅगी मसाला पण जेवढी मॅगी टाकल्या तेवढी 3 पॅकेट. आता आपण यात पाणी ओतूया. 3 मॅगी घेतल्यात ना, तर 3 मॅगीसाठी आपण 3 कप पहिला पाणी ओतून घ्यायचे. 3 कप पाणी. आणि आपण ज्या भाज्या घातल्यात त्या भाज्यांसाठी 1 कप पाणी. असं 4 कप पाणी आपल्याला ओतायचं आहे. आता आपण याला चांगल्याशी उकळ काढून घेऊया. काय काय जणांना कसं सूप सारखी खायला आवडते, काय काय जणांना कसं सुकी खायला आवडते. मीडियम करायची, थोडंसं पाणी ठेवायचं, खायला 1 नंबर लागते. पाण्याला उकळीपर्यंत आपण मॅगी मोडून घेऊया. मॅगी आपल्याला अशी आक्कन टाकायची नाही, आपल्याला थोडी मोडून टाकायची. पाणी उकळले. आता आपण यात मॅगी टाकूया. तुम्हाला जर का मॅगी अक्कंड आवडत असेल तर तुम्ही अक्कंड टाकू नका, कारण की ह्याची चव ही मोडलेल्या मॅगीतच येते. मॅगी सगळी आपल्याला आता ही शिजवून घ्यायची आहे चांगली. आधीमध्ये तुम्ही असं चांगलं ढवळला तरी चालतं. मॅगी आपली तयार आहे. आता अभिला आपण टेस्टला देऊया आणि अभिच तुम्हाला सांगेल की मॅगी कशी झाली ती. आता वरून कोथिंबीर टाकूया आणि अभिला टेस्टला देऊया. दाजींच्या एकदम टॉपचा विषय. म्हणजे कसं लाल मसाल्याची, म्हणजे त्या कोल्हापुरी चटणीची 1 नंबर चव लागली आहे. परत तो मॅगी मसाला, सगळ्या भाज्या, टॉपचा विषय, एकदम क्वालिटी. आणि कढीपत्ता तुम्ही घालाच. कढीपत्त्याची खरी चव लागते मॅगीला. आज दोघांनी मिळून बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.